श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंढरीनाथा, पुंडलीकवरदा रुक्मिणी कांता, दीनबंधू अनाथनाथा. पुढे ग्रंथ बोलवी, मागील त्याई रसाळ कथन, तुवा बोलविले कृपे करून. स्वर्गी चरपटी नाते जाऊन, इंद्राचा गर्व हरलासे. हरिहरा जिंकुनी कोटी, पुढे लोभाची केली भेटी. गमन कळा नारद डोही, प्राप्त झाली महाराजा. उपरी मणिकर्णिकेचे करुणी स्नान, पुढे पातले पाताळ भुवन. घेऊनी बळीचा गौरवमान, वामना ते भेटला. भोगवतीची करुणी अंघोळी, पून पातला भूमंडळी. यावरी कथा पुढे कोल्हाळी, नवरसा ते वाडिका. असो आता रमारमण, ग्रंथाक्षरी बैसला येऊन. तरी पुढे श्रुती सावधान, कथा रस घ्यावा की. इंद्र चरपटीने जिंकिला, वैभवे मशक तुल्य केला. तरी तो विस्मयवान खोचला, खडतरपणी हृदयात. मग जो गुरु वाचस्पती, परमाज्ञा सर्वज्ञ मूर्ती. सहस्रनयन तया प्रती, घेऊन या बैसलासे. देवमंडळात सहस्रनयन, घेऊनी बैसलासे कनकासन. जैसा नक्षत्री रोहिणी रमण, अति तेजे मिरवला. ऐशा रीती पाकशासन, बैसला सेऊनी सभास्थान. मग बृहस्पतीसी विस्मयरत्न, चरपट प्रताप सांगितसे. अहावय धाकुटे सान स्वरूप, हरिहरका समान थोर प्रताप. हरिहरादी करुणी लोप, स्थापुनी गेला आपुलेची. तरी वाताकर्षण विद्या सबळ, दैव दानव झाले निर्बळ. नाथपंथी हे महाबळ, आतळले कैसे कळेना. तरी या ते करुणी उपाव, साध्य करावी तुकी ठेव. या कर्मासी कोण लाघवा, स्वीकारावे महाराजा. की तयाच्या गृहाप्रती जाऊन, दास्य करावे मनोधर्म. तोषवुनी सर्व कर्म, महिवर मिरवावे. असो या परी यज्ञ करून, भेट घ्यावी त्या गवसून. परी ते जोगी त्रिवपणे, वर्तता ती सर्वदा. तरी उगलीच घेऊनी सदृढ भेट, अर्थ वदावा तयासी निकट. परी काय चाडा आमचे अलोट, कार्यार्थी भीड कोणती. तरी भिडेचे उपजे पण, उजेड पडेल दास्यत्वे करून. तया मागे रानुरान, अपारमही हिंडावी. तरी हिंडल्याने कोणे काळी, उदय पावेल कृपा नवाळी. अमरपुरीची दैवमंडळी, तेजयुक्त होईल. म्हणाल ऐसे कासयाने, हा विपर्यास येईल घडून. तरी मयी होतो पुण्य पावन, आसन माझे घेतसे. तरी मी इथे सावधान, करुणी रक्षितो आपले आसन. तस्मात अमरावती सोडून, जाणे नाही मज लागी. ऐसे बोलता अमरपणी, बोलता झाला वाचस्पती. म्हणे महाराजा नाथाप्रती, येथेचे आणावे महायत्ने. तरी तो यत्न म्हणसील कैसा, यत्न करावा सोमभासा. त्या निमित्ते नाथ राजसा, घेऊन यावे स्वर्गासी. मग तो येथे आल्या पाठी, दावुनी भक्तीची अपार कोटी. मोह उपजोनी नाथापोटी, कार्य साधून घिजे. ऐसे बोलता तपोद्विज, परम तोषला अमरराज. उपरी म्हणे महाराज, कोणा पाठो पाचाराया. यावरी बोले कचतात, हे महाराज अमरनाथ. मच्छिंद्र पिता अष्टवसुत, उपरीचर नामे मिरवतसे. उपरीचर जाता मही तळवटी, मच्छिंद्राची घेईल भेटी. सांगुनी त्या ते कार्य शेवटी, मग मच्छिंद्र आम्हा बोधिल. तरी त्या ते पाचारून, कार्य यज्ञाचा वधुनी काम. विमान यानी आरूढ करून, पाठवावा महाराजा. या परी मच्छिंद्रनाथ, आला असता अमरपुरीत. गौरवनी तुवा त्या ते तुष्टचित्ती मिरवावा. तरी शक्ती तव सरिता लोट, मच्छिंद्र उदधी पोट. संगमिता पात्र लोट, प्रेम तोय भरले असे. तरी सुमुखाचे पडता जळ, कार्य शुक्ती का मुक्ता फळ. तो ते ओपील तपोबळ, नवनाथा नुनिया. मग तो मुक्त विधी, लावी भक्ताच्या शस्त्रास्त्र संधी. मग ते यज्ञ करण विधी, स्वीकारी का महाराजा. ऐसे कुणी गुरुवचन, परम तोषला सहस्रनयन. मग रथी मातली पाठवून, उपरीचरा पाचारी. उपरीचर येतो वदे त्या ते,
म्हणे महाराजा कामना मनात, उदली करू सोममुखा ते पूर्ण करी आता तू. तरी विमान याने करून आरोहण, जावोनिया पायी मच्छिंद्रनंदन. उपरी त्या ते सवे घेऊन जावे नवनाथ मेळी. मग ते आर्या भावार्थीत, मिळवोनिया आणि अमरपुरीत. सोममुखाचे सकळ कृत्य तया हस्ते संपादू. अवश्य म्हणे वसोनाथ, तात्काळ विमाने आणि बैसत. बद्रिकाश्रमी मच्छिंद्रनाथ लक्षुनिया पातला. तो गोरक्ष धर्मनाथ, चौरंगी कानिफा गोपीचंद राजसूत. जालंधर अडबंगीनाथ तीर्थस्नानी ऐक्य मेळा झालासे. ऐशा समुदायात मच्छिंद्रनाथे, अवचटपणी देखिला तात. मग उठोनी मौळी चरणाते समर्पित महाराजा. मग नाथ वसू भेटून, बैसला सकळांमध्ये वेष्टून. ज्ञानवाणी कार्यरत्न अमराचे सांगतसे. म्हणे महाराजा ओ शक्रापोटी, अर्थ उदेला मक कोटी. तरी आपण नवही जेठी साह्य व्हावे कार्यार्था. बहुता परी करुणी भाषण, सर्वांचे तुष्ट केले मन. उपरी मच्छिंद्राते बोधून अवश्यपणी वदविले. मग जालिंदर कानिफा चौरंगी, मच्छिंद्र गोरक्ष अडबंगी. गोपीचंद रायादी अन्य जोगी आरूढ झाले विमानी. गौड बंगाली हेला पट्टन, प्रविष्ट झाले ते विमान. राव गोपीचंद मातेसी भेटून माममे घेतली. उपरी विमान यानी होऊन, पाहते झाले वडवाल ग्राम तेथून. तेथे वटसिद्ध नागनाथ पाहून आरूढ केला विमानी. तेथोनी भरतरीचे करुणी काम, विमान चालविती इच्छिल्या व्योमे. तो गौतमी तीरीनाथ उत्तम, जती भरतरी अवतरलासे. या परी तीर्थ करिता मही पाटी, महासिद्ध जो नाथ चरपटी. अवंतीसी होता ताम्रपणी काठी, सवे घेतला महाराजा. तेथोनी पुण्यमान देशी विटग्राम नामाने, पाहते झाले विमान याने. तेथे रेवणसिद्ध बोधून आरूढ केला विमानी. असो नवनाथ परिवारांसहित, तो विमान यानी झाले स्थित. 84 सिद्धा समवेत अमरपुरी पातले. विमान येता ग्रामद्वारी, समोरा आला गृत्तारी. परम गौरवनी वागुत्तरी चरणावरी लोटला. सकळ करुणी नमना नमन, नेत सदना सहस्रनयन. आपल्या आसनी बैसवून षोडोपचारे पूजिले. नवनाथा पाहुनी सकळ अमर, मनी संतोषले अपार. तेज पाहुनिया गंभीर, उभे तेथे ठाकले. मग हवन कृत्य मन कामना, वदता झाला सकळ जना. म्हणे महाराजा कवनेस्थाना सिद्ध अर्थ अर्थावा. मग वाचस्पती आणि मच्छिंद्रनाथ, म्हणती सुरवर पाळा एकमात. सिंहल द्वीपी स्थान अद्भुत, यज्ञ तेथे करावा. कटव्य कान नाही तुमचे, शीतळ छाया भरीत जळाचे. तेथे न्यून साहित्याचे पडणार नाही काहीच. उपरी चरवसु गंधर्व घेऊन, पाहते झाले अटव्य वन. तेथे यज्ञ साहित्याहुती करून यज्ञारंभ मांडिला. दंपत्य बैसवूनी सहस्रनयन, मंत्र प्रयोगी बृहस्पती आपण. यज्ञ आहुती नवही जन, स्वाहा म्हणून कुंडी टाकिती. परी किलोत्तळेचे सीमेआत, अटव्य वन होते अद्भुत. यज्ञ होता मीननाथ, मच्छिंद्रा ते आठवला. मग पाचारुनी उपरी चरतात, मच्छिंद्र म्हणे जीवसु समर्थ. सिंहल द्वीपी मीननाथ, कवनग्रामी ठेविला. हेरू म्हणे त्याच्या ग्रामसीमेत, अटव्य वन हे विख्यात विराजित. तरी किलोत्तळे सहित मीननाथ, पाचार रीतो आताची. मग उपरी चरवसु प्रत्यक्ष जाऊन, मीननाथासह किलोत्तळा रत्न. पाचारुनी एक क्षण भेटी केली उभयता. परम स्नेहाने क्षण एक काही, वाहावले मोह प्रवाही. उपरी तारासु तया ठाये मच्छिंद्राने ठेविले. चौरंगी आणि अडबंगीनाथ, मिरवत बैसविले समुदायात. यज्ञ आहुती तयाच्या हस्ते स्वीकारित महाराजा. 10 नाथ यज्ञाहुती, प्रवाही चाले मच्छिंद्र जती. पुत्र मोह धरुणी चित्ती, अभ्यासाते बैसविला. अभ्यास करिता मीननाथ, वाचस्पती शक्रासी बोलत.
म्हणे महाराजा यज्ञार्थ तुम्ही बैसता सरेना. तरी दंपत्यार्थ उपरीचर वसू, बैसवोनी पाहावार्थ सुरसू. ऐसे बोलता प्राज्ञविशेषू अमरपाळ समजला. मग हातीचे सोडूनी यज्ञ कंकण, वसू हाती केले स्थापन. मग न्यूनपणे बहुता प्रार्थून निजदृष्टी विलोकी. सर्व पदार्थ आणवोनी आपण, अंगे जिजे सचे नंदन. उदक पात्र मागता जाण, सिद्ध होय पुढारा. खाद्य भोज्य षडसान्न, करे आणि तसे पात्री वाढून. शेवटी शिनले जतीचे चरण, निज हस्ती चुरितसे. ऐसी सेवा करिता संपन्न, तुष्ट होतसे जतीचे मन. हृदयी भाविती यावरून, प्राणसांडी करावी. एरीकडे मिननाथ, सुतासी विद्याभ्यासित. तो समय जाणोने सापेक्ष, इंद्र मयूरवेशी नटलासे. निकट तरु शाखेवरती, विद्याभ्यासित गुप्तपंथी. तो अकस्मात वाताश्र जपती, वाताकर्षण लादले. दैव सर्व तपरहाटी, सकळ लादली हातवटी. उपरी वाताकर्षण विद्यापाठी, व्रात पेरकश्र लादले. ऐसी विद्या होता सगन, परमहरुषला सहस्रनयन. परी 1 संवत्सर होता यज्ञ, अभ्यासित तोवरी. असो हवन अर्पण आहुती, मग पावोनी पूर्ण समाप्ती. मग मच्छिंद्रनाथ प्राज्ञिक जती, अग्नपूजे बैसला. मग पूजा करुनी सांगोपांग, उपरी त्रिदर्शनार्थ पूजिले अंग. वस्त्रभूषणे चांग, देऊनी आगौरविले. सकळ बैसवोनी कनकासनी, उभा राहिला जोडूनी पाणी. सर्वांसी वदेमल्या नवदनी, नाथ वचन माझे परिसा. माते घडला एक अन्याय, परी आपण सहन करा समुदाय. म्या मयूरवेश धरुणी माये, अभ्यासिले विद्यते. मीन जतीचा प्रताप गहन, मज सापडले विद्यारत्न. तरी आपला वर त्याते देऊन, सनातपणी मिरवावे. ऐसे बोलता अमरनाथ, सर्वांसी समजले तस्करी कृत्य. मग ते कोपुनी परमचित्तात, शापवचन बोलताती. म्हणे इंद्रा तो कृत्रिम, आणिले ठकवया कारण. तरी चोरुनी घेतले विद्यारत्न, निष्फळ होईल तुझ लागी. ऐसे बोलता सकळ जती, मग उपरी चरवसू वाचस्पती. गौरवोनी अपार युक्ती, तुष्ट केले चित्तात. म्हणती महाराजा शापमोचन, पुढे बोला काही वचन. मग ते बोलती तया कारण, तप आचरावे इंद्राने. 12 वर्ष तप आचरिता, विद्या फळेल तत्वता. परी नाथपंथी चळन होता, पदरावरी पडेल. ऐसे बोलुनी सकळ जती, विमान रूढ झाले समस्ती. खाली उतरुनी महीवरती, नाना तीर्थ भ्रमताती. ऐसे भ्रमण करिता जती, तीर्थे झाली अपरिमिती. या उपरी किलोत्तळे मच्छिंद्र जती, पुसुनिया चालिला. मग ते किलोत्तळेचे नमन, अवर्ण आहे अनुष्ठान. नेत्रे प्रेमबिंदू आणून, बोळविले नाथांसी. सवे घेऊनी मीनानाथ, विमानयानी झाले समस्त. खाली उतरुनी मृत्युमयीत, नाना तीर्थे पाहिली. एला पट्टणी मैनावती, पोचोनी तीर्थे हिंडती. तेव्हा मीनानाथे तीर्थक्षिती, सिद्ध 3 निर्मिले. तयाचे सांगितले पूर्वी नाम, आता सांगवया नाही काम. असो सिद्ध कटकासह उत्तम, तीर्थे कृतीत भ्रमताती. एरीकडे अमरनाथ, लक्षोनिया सह्याद्री पर्वत. 12 वर्षे तपनिश्चित, त्रिववर्णी आचरला. परी ते आचरिता त्रिवपणी, मंत्र प्रयोगे सोडी पाणी. तेने सरिता लोट लोटुनी, भीमरती ते भेटला. ते मणिकर्णिकेचे जीवन, आणिले होते कमंडलू भरून. परी इंद्रहस्ती प्रवाही होऊन, इंद्रायणी पडेली. ऐसे तप करून, स्वस्थानासी इंद्र जाऊन. उपरी नवनाथ करिता तीर्थाटन, बहुत दिवस लोटले. शके 1710 पर्यंत, प्रकट रूपे मिरवले नाथ. मग येऊनी आपले स्थानात, गुप्त रूपे राहिले. मडीत राहिला कानी फजती, उपरी मच्छिंद्रासे माय बाप म्हणती. जान पीर तो जालंधर जती, गर्भगिरी नांदतसे. त्याहुनी खालता गै बिपीर, गैनीनाथ परम सुंदर. वडवा नळगामी समाधी पर, नागनाथ सेकी. वीट ग्रामी मानव देशात, तेथे राहिले रेवणनाथ.
चरपट चौरंगी अडमंगी तीर्थ गुप्त अद्यापी करिता ती. भरतरी राहिला पाताल भुवनी, मीननाथ गेला स्वर्गा लागुनी. गिरनार पर्वती गोरक्षमुनी दत्ताश्रमी राहिला. गोपीचंदानी धर्मनाथ, तो स्वसामर्थ्ये गेले वैकुंठात. विमान पाठवून मैनावती ते घेऊन विष्णू गेलासे. पुढे 84 सिद्धापासून नाथ पंथ मिरावला अति सामर्थ्याने. येथून चरित्र झाले संपूर्ण सर्व नाथांचे महाराजा. तरी आता सांगतो मुळापासून, कथा वर्तली कवन. प्रथम अध्यायी गणपती स्तवन सुंदरपणी मिरवले. उपरी सांगून रे तक्षिती आणि मच्छिंद्राची जन्मस्थिती. तो बद्रिकाश्रमाप्रती तपा लागी बैसला. या प्रसंगाचे श्रवण पठन नित्य करिता भावे करून. तरी समंत वादागरातून जाईल त्रासून महाराजा. द्वितीय अध्यायी अत्रिनंदन विद्यार्णव केला अनुग्रह देऊन. उपरी नागपत्री अश्वत्थी जाऊन सिद्धार्थ कळासा दिली. तो अध्याय करिता नित्य पठन. अपार धन लाभेल संसारी जाण. विजय लक्ष्मी पाठी बैसून करील हरण दारिद्र्य. तृतीय अध्यायी मच्छिंद्र मारुती युद्धा प्रवर्तले श्वेतक्षिती. युद्ध करुनी उपरांती एके चित्त झाले असे. याचे झाली या पठन. शत्रू होतील शीन. मुष्टी विद्या साधन तया होत सर्वथा. मुष्टी बाधा झाली असून उपकार होईल तियेने. मूर्तिमंत मारुती करुणी रक्षण राहे तया घरी सर्वदा. चतुर्थ अध्यायी वदली कथा अष्टभैरव चामुंडा समजता. रणी जिंकुनी वसुसुता ज्वालामुखी भेटली. तो अध्याय नित्य पठन करिता. चुकेल कपटाची बंधन व्यथा. शत्रू पराभवनी सर्वथा निरंतर शांती मिरवेल. पाचवे अध्यायाची कथन भूते घेतली प्रसन्न करून. अष्टपती जिंकून विजय झाला मच्छिंद्र. ती कथा नित्य करिता पठन. भूत संचारण हे त्या घरा कारण. आली असता जाती सोडून परम त्रासे करोनिया. सहाव्या अध्यायात श्रीवाश्र कालिका मच्छिंद्रनाथ युद्ध करुनी प्रसन्न चित्त वश झाली अश्रेती. तो अध्याय नित्य करिता पठन. शत्रू लागी पडेल मोहन. निष्कपट तो करुनी मन किंकर होईल द्वारीचा. सातव्या अध्यायी पूर्वकथा जिंकूनी वीरभद्र केली ऐक्यता. उपरी स्वर्ग पासाव मच्छिंद्रनाथा इच्छे समान झालीसे. ती कथा नित्य गाता एकता. लिप्त नोहे 84ची व्यथा. झाली असेल मिटेल सर्वथा चिंता व्यथा हरतील. जखीन भयापासूनी त्वरित मुक्त होईल जनी. एक मंडळ त्रिकाली अभ्यासूनी फळप्राप्ती होईजे. आठवे अध्याय सकळ कथन पशुपतरायासी रामदर्शन. रणी मंत्री राज जिंकून केला प्रसन्न विद्येसी. तो अध्याय नित्य गाता एकता. आपुला सका देशावरता. तो गृहासी येऊनी भेटेल तत्वता चिंतव्यता हरेल की. नववे अध्यायी कथन गोरक्षाचा होनी जन्म. उपरी सेवनी बद्रिकाश्रम विद्यार्णव झालासे. तो अध्याय नित्य गाता एकता. साधेल विद्या इच्छिल्या अर्था. ब्रह्मज्ञान रसायन कविता 14 विद्या करुणी राहे. दशम अध्यायी कथन श्री देशी मच्छिंद्रनंदन. अंजनी सूत अर्थी पाठवून अर्थ केलोत्तळेचे पुरविले. एकांती वैसुनी अनुष्ठान संजीवनी पाठ करी गौरनंदन. गैनीनाथाचा झाला जन्म कर्दम पुतळा करिता तो. तो अध्याय करिता पठन. स्त्रियांचे दोष जातील कपटपण. मुले वाचतील होता जाण जगी संतती मिरवेल. उपरी ग्रह धर्वाच्या यज्ञात उदय पावला जालिंदरनाथ. तो एकादश अध्याय पठन करिता नित्य अग्निपीडा होईना. आणि जयांचे धवळा रात पूर्वीचा काही दोष असत. तो जाऊनी संपत्ती विशेषाते संतती सहभोगील की. 12व्यात हे कथन जालिंदरे गुरु केला त्रिनंदन. उपरी कानी पाचावूनी जन्म विटंबिले देवांसी. तो अध्याय करिता पठन. शोभन पावे कोणी दैवता जाण. शोभित असल्या होतील शमन सुख सर्व त्याची देती. 13व्या अध्यायात मैनावती ते प्रसन्ननाथ
होऊनी केले अचल सनाथ ब्रह्मरूपी आगळी. तरी तो अध्याय करिता पठन, श्री हत्येचे दोष सगन. त्याचे होऊनी सकळ निरसन, उत्परील पूर्वजा. चतुर्दश अध्यायी कथन, गर्तेत जालिंदर गोपीचंदानी. श्री बोले घातले नेऊन, गुप्त निज श्यामाजारी. तो अध्याय पठन करिता, असेल बंद कारागृही व्यथा. तरी त्याची होईल मुक्तता, निर्दोष जनी वर्तेल. पंचादशात सुडाळ कथन, कानिफा मारुतीचे युद्ध कंदन. उपरी श्रीराज्यात जाऊन, आतिथ्य पूर्ण भोगिले. तो अध्याय गाता एकता नित्य, घरचे दारचे कलह नित्य कृत्य. शांती पावनी सर्व सुखात, निर्भयपणी नांदेल. 16व्या अध्यायात कानिफा भेटला गोपीचंदाते. तरी तो अध्याय वाचिता नित्यानित्य, दुःख स्वप्नाते नाशील. सप्तदश अध्यायी कथन, जालिंदर काढील गर्तेतून. उपरी नाथांची दीक्षा घेऊन, गोपीचंद अर्चिला. तोचे अध्याय पठन करिता, योग साधेला चरता. दृष्टबुद्धी जाईल सर्वथा, सुपंत पंथा लागेल तो. अष्टादश अध्यायी कथन, बद्रिकाश्रमी गोपीचंद जाऊन. तप पूर्ण भगिनी उठवून, त्रिवपणी आचरला. तो अध्याय नित्य पठन करिता, ब्रह्महत्या नासेल सर्वथा. पूर्वज कुंभी पाकी असता, सुटका होईल तयाची. 19व्यात गोरक्षा कारण, भेटला मारुती श्रीराम प्रीतीने. तरी तो अध्याय करिता पठन, तया मोक्षार्थ साधेल की. 20व्यात अद्भुत कथन, श्री मच्छिंद्रा भेटीचे कारण. गोरक्ष श्रीराज्यात जाऊन, स्नेह संपन्न झाला. तो अध्याय पठन करिता गोड, लागले असेल अत्यंत वेड. तरी ती चेष्टा जाऊनी धड, होऊनी प्रपंच आचरेल. 21व्यात श्रीराज्यातून, मच्छिंद्रासी काढले गोरक्षनंदनी. नाना परी बांधुनी मन, दुष्ट कर्माते निवटिले. तो अध्याय नित्य पठन करिता, नासेल बहुजन्माची गोहत्या. निष्कलंक होऊनी चित्ता, तपोलोकी मिरवेल. 20व्यात सोरठी ग्रामी, गोरक्षमीना नाथा मारुनी. पुन्हा उठविला मंत्रे करुनी, मच्छिंद्र मोहे करुनिया. तरी तो अध्याय नित्य पठन करिता, पुत्रार्थीचा पुत्र तत्वता. तो होईल विद्यावंत, द्विजना मान्य की. 23व्यात रसाळ कथन, मच्छिंद्र गोरक्ष गर्भात्री जाऊन. सुवर्ण विटे करिता सुवर्ण गर्भगिरी केलासे, आणि केला तेथे उत्सव. तरी तो अध्याय पठन नित्य भावे, करिता घरी सुवर्ण नव अखंड राहे बरोनी. 24व्यात भर्तरीनाथ, जन्मोनी आला अवंतिकेत. तरी तो अध्याय पठन करिता नित्य, बाळहत्या नसेल. बाळहत्या जन्मांतरी, तेने समस्त वांस होती नारी. तरी ते नासेल संसारी, सुखी होऊनी बाळवाचे. 25व्यात गंधर्व सुरोचन, राशभ झाला शापे करून. तरी तो अध्याय केला पठन, शापवचन बांधेना. आणि मानवावीन दुसरा जन्म, होणार नाही तया कारण. आरोग्य काया पतिव्रता कामना, पुत्रगुणी होईल. 26व्या अध्यायात गणगंधर्व झाला विक्रमसूत. आणि विक्रम भर्तरीसूत एकचित्त, भेटी होऊनी राहिले. तो अध्याय करिता पठन, गोत्र हत्या जाती नासून. पोटी पाठी शत्रुसंधान, नराही होऊनिया. 27व्यात अद्भुत कथन, राज्यपदी बैसला राव विक्रम. भर्तरी पिंगलेचे होऊनी लग्न, दत्तानुग्रह लादला. तरी तो अध्याय करिता पठन, पदेच्युत पावेल पूर्वस्थान. गेली वस्तू पुन परतून, सापडेल तयाची. 28व्या अध्यायात पिंगले करिता स्मशानात. विरक्त होऊनी भर्तरीनाथ, पूर्ण तप आचरला. तो अध्याय करिता श्रवण पठन, तया भाविकाचे होईल लग्न. कांता लाभेल गुणवान, सदारथ सेवेसी. 29व्या अध्यायाचे चरित्र, भर्तरी होऊनी विरक्त पवित्र. गोरक्ष सांगती अत्रिपुत्र, गुरुनाथ पै केला. तो अध्याय नित्य करिता पठन, सुटेल क्षयरोगापासून. आणि त्रितापाची वार्ता जाण, कालत्रयी घडेना. 30व्या अध्यायात जन्मला चौरंगीनाथ. परी ते चरित्र पठन करिता, तस्करी दृष्टीबंधन होय.
31व्यात चौरंगीनाथ तपा बैसला हिमालयात, तरी तो अध्याय पठता नित्य कपट मंत्र न चालती. 32व्यात सुगम कथन मच्छिंद्र त्रिविक्रम देई संचारून, 12 वर्ष राज्य करून पुत्र दिदला रेवतीसी. त्या अध्यायाचे करिता पठन आयुष्य असता देहा कारण, गड्डांतरे करू येतील विघ्ने आपोआप टळतील की. 33व्यात गौरनंदन वीरभद्राचा घेऊनी प्राण, मच्छिंद्र शव स्वर्गाहून महीवरती उतरविले, तरी ती कथा करिता पठन धनुर्वाताचे निरसे विघ्न, झाले याते होता श्रवण पीडा हरेल तयाची. 34व्यात रेवण जन्म होऊनी भेटला त्रिनंदन, सहज सिद्धी कळा दावून गेला असे महाराजा, तरी ती कथा करिता पठन जाणे कोण त्याचेही कार्याकारण. तो सिद्धार्थ साधेल कार्य साधन यश घेऊन येईल तो. 35व्यात पूर्ण कथन रेवण झाला विद्यावान, दत्त कृपे स्वर्गी जाऊन बाळ आणले विप्राची, तरी ती कथा करिता पठन महासिद्ध येईल उदरा कारण. 42चे करुणी उद्धारण गातील आख्यान लोकपरी. 36व्यात पूर्वकथा जन्म झाला वट सिद्धनाथा, आस्तिक ऋषी झाली त्राता तयाचे मातेसी. ती कथा करिता श्रवण पठन सर्प वृच्छिक दंश जया कारण, झाली या विषाचे उत्तीर्ण श्रवण केले अध्याय तो. 37व्यात अध्यायात नागनाथासी गुरु झाला त्रिसूत, उपरी विद्याबळी मच्छिंद्रनाथ जिंकिले भिडोनी. ती कथा करिता श्रवण पठन सदनान लागे कुशीलपण, लागल्या त्याचे होईल बंधन विद्यावंत होऊनिया. 38व्यात चरपटीचा जन्म होऊनी दत्तात्रये दीक्षा देऊन, विद्ये माझी करुणी संपन्न तीर्थावेळी धाडिला, तरी कथा सुरस श्रवण पठन होता त्यास. योताप मथुरा नवज्वरास शांती होईल सर्वस्वी. 39व्यात कथा चरपटीने जिंकिले अमरनाथा, हरिहरादी दैव समजता स्वर्गी ख्याती लाविली, तरी तो अध्यायी कथा पठन तो युद्धा जाता तपोधन, शस्त्रबाण पाहून जय घेऊन येईल की. या वरी 40व्यात कथन सर्व नाथा ते पाकशासन, स्वर्गी नेवोनी करी हवन विद्यार्थी रूपी अर्थ पुरविला, तरी 40वा नित्य पठन करिता लाभेल सर्व इच्छिल्या अर्था, यश श्री ऐश्वर्य योग्यता पुत्र पौत्री नांदिल. 39व्याचा फलार्थ तोची प्राप्त तदर्थ, की 40वा एक परीस के कामधेनु कल्पतरू. गोरक्ष बोलते वाचे करून त्याचे असत्य मानिल जण, तो निंदक याते दावी निंदून तो अधिकारी विघ्नाचा. इह लोकी परलोकी राहणार नाही परम सुखी, निर्वश पावणे शेवटी नरकी पचेल ग्रंथ निंदिता हा. अगाहा नोहे भक्तिसार आहे गोरक्षाचा किमी आगार, परी पालटोनी भाषांतर महाराष्ट्र अक्षरी रेखिला. म्हणून श्रोते हो भाविक जन, सोडूनी द्या की निंदा वचन, विश्वास पर स्वार होऊन मोक्ष मुक्काम करा की. तरी हा ग्रंथ संग्रह करून चमत्कार पाहावा पठन करून, हे 40 प्रसंग मंत्र निर्वाण महासिद्धीचे असती की. हे 40 मंत्र परोपकारी आहेत दुःखाची करतील बोहरी, तरी संग्रह करुणी उंगलेची घरी ठेवा विश्वास धरोनिया. या 40 अध्यायात मंत्रयंत्र सुखकारक असती अति पवित्र, दुःख दरिद्र हरण सर्वत्र गोरक्षकाने निर्मिले. पठन करिता षण्मासमिती, जो अध्याय ज्या कार्याप्रती ते कार्य होईल निसंशय चित्ती पठन करुणी पहावे. या उपरी वाचिता नये जरी, तरी संग्रह करुणी ठेवावा घरी. नित्यवंदिता नमस्कारी कार्य त्यातच घडेल, एक कुसुम जो कुणी वरती, चला म्हणावे मम कार्याप्रती. नवनाथ वंदुनी उक्ती नमस्कार करावा, ऐसा याचा आहे मार्ग, करुणी पाहावा चमत्कार चांग. नवनाथ ओढवूनी अंग कार्य तुमचे करतील की, तरी असो विजय संपत्ती. नांदो श्रोत्यांच्या गृहाप्रती, दोंडी सुत हेची प्रांती मालून हरी देवाते. शके 1741
प्रथमी नाम ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष प्रतिपदेस ग्रंथ समाप्त जा तरी ओव्या सर्व नेमस्त सप्त सहस्र 600 उपरी ऐसे दैदिप्यवंत ओव्या मंत्र असतीया अध्याय वाचावया न बनेल जासी तरी अध्यायातील 21 पठन करुणी नाथ नमासी कार्यकाज करावे असो आता बहुभाव श्रोते असो तो चिरंजीव इह लोकी परलोकी ठेव आनंदाची होतसे तरी समस्त नाथा ते धुंडी सूत मालो नरहरी हेची विनवित की श्रोते असोत सुखरूपवंत सर्वर्ते सर्वदा स्वस्ती श्री भक्ती कथा सार सम्मत गोरक्षकाव्य किमे आगार सदा परिसोत भाविक चतुर चत्वारिंशतितमोऽध्यायी गोडः श्री कृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्री नवनाथ भक्तिसार 44तमोऽध्यायी समाप्त।